कवितेचे शीर्षक ती एक व्यक्ती म्हणजे माझा बाप. माझ्या आयुष्यातील त्या एका व्यक्तीची गोष्ट काही वेगळीच आहे, कारण ती एक व्यक्ती म्हणजे माझा बाप. त्याच्या घड्याळात ना वेळ आहे ना त्याच्याकडे परिस्थितीच्या कारणांची ओढ आहे. संसाराच्या जबाबदारीचा योग्य वेळ तर त्यांच्याकडेच आहे. अशी घड्याळाच्या वेळेची तमान न बाळगता जबाबदारीचा योग्य वेळ घालणारी ती एक व्यक्ती म्हणजे माझा बाप आहे. पायी तुटकी चप्पल, अंगीसारखी कापडं, तर स्वप्नांसाठी अनेक अडचणींपुढे ताठ मानेने उभा आहे. स्वप्नांसाठी अडचणींपुढे ताठ मानेने उभी असणारी ती एक व्यक्ती म्हणजे माझा बाप आहे. सह्याद्रीसारखा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कसल्याही संघर्षाचा सामना करणारा मी संघर्षवीर आहे. सह्याद्रीसारखा संघर्षवीर अशी ओळख असणारी ती एक व्यक्ती म्हणजे माझा बाप. तर हाताच्या फोडासारखं त्यानं मला नाजूक जपलं. माझ्या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य माझ्या पाण्यात आलं. लेकीच्या स्वप्नांसाठी अहोरात्र झटणारी ती एक व्यक्ती म्हणजे माझा बाप आहे. बाबा, तुमच्या आजपर्यंतच्या या संघर्षाला मला नक्कीच पूर्ण विराम द्यायचा आहे. तुमची मान अभिमानाने दाद होईल इतकं यशस्वी मला व्हायचंय. आली संकटे कितीतरी त्यांचा सामना करण्यास मी तत्पर आहे, कारण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी ती एक व्यक्ती म्हणजे माझा बाप आहे. धन्यवाद.